नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेबद्दल अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत। कारण काही दिवस पूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमाने डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिली होती की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्या विद्यार्थ्यांची जॉइनिंग इथं सुरू झालेली आहे, त्यांचं पेमेंट यायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही ते कसं चेक करायचं आणि सिलेक्शन प्रोसेस संपूर्ण काय आहे त्यावरती सेपरेट हा व्हिडिओ आपण टाकला होता। त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आलेले, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे, तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर ही वेबसाईट आता चालू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आधी जर म्हटलं तर ही वेबसाईट होती रोजगार mahaswayam.gov.in। ही वेबसाईट आता बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो, आणि त्या वेबसाईटच्या ऐवजी ही वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय, तर तिथून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटला भेट देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता ज्यांना पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ते सर्व या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। मित्रांनो, असं नाही की ही पोर्टल बंद झालेली आहे। बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो आणि त्यानंतर लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत। मित्रांनो, आता RRB मार्फत NTPC मधील वेगवेगळ्या पदांसाठी पदभरती चालू आहे, तर त्यासाठी काही महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती तुम्हाला मी देत आहे। यामध्ये जर विचार केला तर काही ग्रॅज्युएट लेवलची पदे आहेत, काही अंडर ग्रॅज्युएट लेवलची पदे आहेत, 12वी आणि पदवीवरती हे पद भरली जात आहे। मित्रांनो, तर त्यासाठी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती मी देत आहे। हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनची असणार आहेत। मित्रांनो, हे पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन आरामशीर भेटून जातील। कशी ऑर्डर करायची त्याविषयी संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। सर्वप्रथम डेमो पेज तुम्हाला दाखवून घेतो। यामध्ये प्रत्येक टॉपिकनुसार आपल्याला हे प्रत्येक वेगवेगळे पुस्तकं भेटणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आपल्याला अशा प्रकारचे प्रत्येक टॉपिकनुसार इथं अनुक्रमणिका बघण्यासाठी भेटून जाईल। त्यानंतर प्रत्येक टॉपिकनुसार इथं आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न उत्तर आणि त्यांची सर्व स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील। पुढे आन्सर की दिलेली असते आणि सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला खाली दिलेली असते, जसं की इथं आन्सर की झालं आणि खाली स्पष्टीकरण। अशा स्वरूपामध्ये हे आपल्याला सर्व चष्कू पब्लिकेशनद्वारे उपलब्ध करून दिलं जात आहे। तर यामध्ये वेगवेगळे पुस्तकांचा समावेश असणार आहे, जसं की यामध्ये कोणकोणते पुस्तकं तुम्हाला भेटणार आहे RRB NTPC पदांसाठी। यामध्ये जर विचार केला तर आपल्याला सर्वप्रथम हे 2 पुस्तकं असणार आहे गाईड करण्यासाठी। यामध्ये संपूर्ण परीक्षेचं जे आपल्याला प्रक्रिया आहे किंवा परीक्षेसाठी 4ही विषय जेवढे आहेत, जे महत्त्वाचे 3 विषय आणि 4 GK GS धरला तर 4 विषय, तर यामध्ये 4ही विषयांचे जे गाईड केलेले आहेत हे 2 पुस्तकं असणार आहे। यामध्ये सर्व विषयांचा एक आपल्याला अनुसरून पूर्ण आपल्याला एक बंच तयार करून दिलेला आहे, तर त्यासाठी तुम्ही हे एक संपूर्ण गाईड म्हणून हे पुस्तकं वापरू शकता या दोन्हीपैकी। आणि त्यानंतर जर म्हटलं तर प्रत्येक टॉपिकनुसार तुम्हाला वेगवेगळं पाहिजे असेल तर रिझनिंगसाठी हे पुस्तक आहे, त्यासोबत मॅथ्ससाठी हे पुस्तक आहे, आणि त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला जे पण GK GS चे क्वेश्चन असणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता। अशा प्रकारचे हे सर्व पुस्तकं चष्कू पब्लिकेशनद्वारे उपलब्ध करून दिले जात आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय। सोबत Amazon फ्लिपकार्टवरती तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला इथं भेटून जातील, आणि या वेबसाईटवरून ऑर्डर केलं तर कॉम्बो पॅकमध्ये हे सर्व पुस्तकं एकत्रित तुम्हाला थोड्या कमी पैशामध्ये भेटून जातील। मित्रांनो, तर जर तुम्ही RRB NTPC मध्ये फॉर्म भरला असेल तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तकं वापरू शकता। हे पुस्तकं तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेचा हाच मुख्य उद्देश आहे की महाराष्ट्रातील जे पण बेरोजगार उमेदवार असतील, ज्यांची 12वी झाले, पदवी झाले किंवा डिप्लोमा ITI झाला असेल, तर त्यांना कुठं ना कुठं कामाची संधी उपलब्ध करून देण्यात यावी। त्यांना थोडंफार 6 महिन्याचं प्रशिक्षण देण्यात यावं आणि त्यावरती कुठं ना कुठं काम करण्याची संधी देण्यात यावी, ज्याचं प्रमाणपत्र सुद्धा त्यांना दिलं जाणार आहे। आणि आता अपडेटनुसार असं सुद्धा ऐकायला भेटत आहे की त्या उमेदवारांना परमनंट करण्याची सुद्धा
संधी असणार आहे मित्रांनो। तर आता देखील तुम्ही इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी अर्ज करू शकता। महत्त्वाचं काय विद्यार्थी इथं कुठं कन्फ्यूज होतात त्याविषयी सुद्धा माहिती मी तुम्हाला देऊन देतो मित्रांनो। इथे बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि त्यासोबत मुख्यमंत्री योजना दूत योजना या दोन्ही योजना वेगळ्या आहेत। मुख्यमंत्री योजना दूत योजना ही फक्त एकदाच होणार आहे मित्रांनो, कारण यामध्ये फक्त 50,000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे आणि त्यांचं हेच कार्य असणार आहे की शासनाच्या ज्या योजना चालू आहे त्यांचा प्रसार करणे, सर्वसाधारण जे माणसं त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती पोहोचवणे आणि त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देणे किंवा योजनेची संपूर्ण माहिती त्या सर्वसाधारण माणसांपर्यंत गावामध्ये आणि जे पण गावातील उमेदवार असतील किंवा जे माणसं असतील त्यांच्यापर्यंत व्यवस्थित योजनेची माहिती उपलब्ध करून देणे हे योजना दूताचं काम असणार आहे। आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही जी योजना असणार आहे तर हिचं काम काय असणार आहे, शासनाचे जे पण विभाग असतील, काही MIDC असतील, काही कंपनी असतील, तिथं जेवढे पण बेरोजगार उमेदवार आहेत त्यांना तिथं प्रशिक्षण देण्यात यावं आणि प्रशिक्षणासोबत शासन त्यांना प्रत्येक महिन्याला 6, 8 आणि 10,000 अशा प्रकारचे वेतन म्हणजेच विद्यावेतन प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून ते कुठंतरी प्रशिक्षण घेतील, त्यासोबत त्यांना पैसे देखील मिळतील, त्याचा उपयोग कुठं ना कुठं ते करतील आणि त्यांना एक रोजगार प्राप्त होईल आणि इथून पुढे ते व्यवस्थित कुठं ना कुठं कामाला जाऊन नाहीतर कुठं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या स्वरूपामध्ये तिथे ते काम करू शकतात। या उद्देशाने ही योजना इथं सुरू आहे मित्रांनो। आणि महत्त्वाचं काय, यामध्ये फक्त 50,000 विद्यार्थी भरले जाणार नाहीये। शासनाचा उद्देश आहे एका वर्षामध्ये 1 लाख ते 10 लाखापर्यंत सुद्धा विद्यार्थी भरले जाऊ शकतात। आतापर्यंत जर म्हटलं तर 70 ते 80,000 विद्यार्थी ऑलरेडी या योजनेअंतर्गत भरले गेलेत मित्रांनो। तर इथून पुढे जर म्हटलं तर त्यांचा टार्गेट आहे डायरेक्टली 10 लाखापर्यंत। ठीक आहे, 10 लाख उमेदवारांची सुद्धा इथं निवड केली जाऊ शकते। तर अजून देखील तुम्ही इथं अर्ज करू शकता। यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले होते, कमेंट्स आले होते की आता ही योजना बंद झाली का, तर ही योजना बंद झाली नाहीये। ऑनलाईन अर्ज करण्याची याची सुद्धा चालू आहे मुदत। ठीक आहे, जे मुख्यमंत्री योजना दूत योजना आहे या योजनेची सुद्धा 30 तारखेपर्यंत म्हणजे आज शेवटची तारीख आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची। जर मुदत वाढली तर त्यावरती अपडेटवरती माझा व्हिडिओ येईलच। आपल्या चॅनलवरती जोडून राहा, सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या। आणि सोबत जर म्हटलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी तुम्ही या नवीन पोर्टलवरती आता सुद्धा येऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। तर ही नवीन पोर्टल आहे आणि आधी जर म्हटलं तर रोजगार mahaswayam.gov.in ही आधीची पोर्टल होती, ही बंद करण्यात आली आहे आणि तिचीच ही आपल्याला नवीन पोर्टल इथं प्रसारित झालेली बघण्यासाठी भेटेल, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय। आता इच्छावरती सुद्धा जरी म्हटलं तर ऑनलाईन अर्ज करण्याची जास्त काही वेगळी प्रक्रिया नाहीये। इथं मराठीवरती तुम्हाला मराठीमध्ये माहिती पाहिजे असेल तर मराठीवरती क्लिक करा। त्यानंतर आपल्याला इथं होम टॅबचं ऑप्शन आहे, वॅकन्सीचं ऑप्शन आहे आणि बाकी अशा प्रकारचं ऑप्शन आहे। इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। इथे क्लिक करून बघा, यामध्ये अजून काही एवढी महत्त्वाची माहिती नाहीये। इथून डायरेक्टली तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करू शकता। इथे सर्वप्रथम तुम्हाला इथं टाईप सिलेक्ट करायचं आहे, जसे की आपल्याला कामासाठी इथं अर्ज भरायचा आहे तर तुम्ही इथं एम्प्लॉयर लॉग इनचं ऑप्शन आहे, इथं क्लिक करून पहिल्यांदा इथं डायरेक्टली लॉग इन करू शकता। ID बनवला असेल तर युजर नेम आणि पासवर्ड टाकून, नसेल बनवला तर साइन अप वरती क्लिक करायचं। बाकी तुम्हाला इथं संपूर्ण माहिती आहे जी तुम्ही इथं भरू शकता। त्यानंतर साइन अप करून, ठीक आहे, साइन अप केल्यानंतर लॉग इन करून तुम्ही ज्या पण योजनेसाठी अर्ज भरायचा आहे त्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। यामध्ये या योजनेबद्दल माहिती, वॅकन्सी लिस्ट, ज्या पण आपल्याला योजना वगैरे आहेत, काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते तुम्ही इथं बघू शकता। कॉन्टॅक्ट वरती क्लिक करून कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता। आणि बाकी जर म्हटलं तर अजून यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बहुतेक विद्यार्थी यावरती कॉल SMS करत होते। ठीक आहे, तर पुन्हा एकदा सांगतोय, आणि जी आधीची वेबसाईट होती रोजगार mahaswayam.gov.in, तर ही वेबसाईट, ही जे पोर्टल होतं ते बंद झालेलं आहे आणि आता हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। यावरती तुम्हाला सर्व अपडेट आणि माहिती इथं मिळून जाईल। ठीक आहे, अशा प्रकारची ही माहिती होती। बाकी जर म्हटलं तर बघा, अशा प्रकारचं योजना दूत याच्यासाठी सुद्धा आज शेवटची तारीख आहे। ही वेबसाईट किंवा ही योजना पूर्ण वेगळी असणार आहे आणि ही योजना वेगळी असणार आहे। आणि यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे त्याची ही नवीन पोर्टल आहे, हे लक्षात ठेवा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। बाकी जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा
करायचा त्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे. आणि बाकी जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघायला विसरू नका. यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना कसा मेसेज येतो, कॉलिंगसाठी कसं तुम्हाला सांगितलं जातं त्याच्याविषयी माहिती दिली, जॉईनिंग प्रक्रिया काय आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि कागदपत्रांची यादी सुद्धा मी तुम्हाला दिली आहे. सोबतच सिलेक्शन प्रक्रिया काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने उपलब्ध करून दिली. फक्त हा एक व्हिडिओ तुम्ही आपला सर्च करा. आपण डायरेक्टली असं टाईप करू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा प्रकारचं जरी टाईप केलं सिलेक्शन प्रोसेस तर आपला व्हिडिओ येऊन जाईल. हा व्हिडिओ तुम्ही बघा, डिटेलमध्ये माहिती तुम्हाला त्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जे माझ्याकडे वारंवार प्रश्न विचारले जात होते त्यातील सर्वात पहिला प्रश्न, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेसाठी अजून देखील आपण अर्ज करू शकतो का? तर होय, आपण या पोर्टलवरतून येऊन योजनेविषयी माहिती घेऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांचा पण सिलेक्शन होत आहे त्यामध्ये किती लाभार्थी इथं भरले जाऊ शकतात? तर 10 लाखापर्यंत विद्यार्थी भरले जाणार आहेत. तर तुम्ही देखील इथं अर्ज केला तर तुमचं देखील अजून देखील सिलेक्शन होऊ शकतं. आणि अजून योजना दूत या योजनेसाठी सुद्धा अर्ज चालू आहे, त्याच्यासाठी सुद्धा अर्ज करू शकतात. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याची सुद्धा अजून अर्ज चालू आहेत, तुम्ही अर्ज भरू शकता. ठीक आहे. बाकी आता जर म्हटलं तर मुख्यमंत्री योजना दूत योजनाची लिस्ट लवकरच लागणार आहे, त्यावरती अपडेट आपल्या चॅनलवरती भेटून जातील, काळजी करू नका. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे अपडेट होतं. ही नवीन पोर्टल प्रसारित झाली आहे मित्रांनो. ही वेबसाईट बंद झाली आहे, याच्याकडे दुर्लक्ष करा आणि यावरती तुम्हाला सर्व अपडेट भेटून जातील. हे एक महत्त्वाचं होतं की वेबसाईट बंद झाली, तर ही नवीन पोर्टल इथं सुरू झाली आहे मित्रांनो. यावरती सर्व अपडेट किंवा सर्व जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला इथं करावी लागणार आहे. तर चला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.